मुलांचं ब्रेकअप नंतर मोस्टली असं असतं की मला माझे इमोशन्स कोणाला दाखवायचे नाहीयेत Correct. किंवा मी रडू शकतो म्हणजे मी वीक आहे, म्हणून ते नेहमी त्यांचे इमोशन्स कंट्रोलमध्ये ठेवतात. मग एकदा ब्रेकअप झालं की पूर्ण लग्न होईपर्यंत त्यांच्या डोक्यामध्ये ती मुलगी तशीच असते, कारण की ते कधी त्याच्यामधून हीलच झालेले नसतात. जसं आपण मुली मोस्टली शेअर करतो आपल्या फ्रेंड्सशी किंवा कधी कधी आईशी की असं असं झालं, मला हे वाटलं, आपण इमोशन्सला थोडं लेट गो करतो. पण मुलांकडून मोस्टली तसं होत नाही. त्यांनी नेमकं कसं हील व्हावं? मुलांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर ते एक्सप्रेस नाही करत, Correct. म्हणजे त्यांना हां. फील होत नाही असं नाहीये, त्यांना इमोशन्स नाहीत असं नाही. पण समहाव त्यांची विचार करण्याची पद्धत अशी असते की जर का, म्हणजे हे मी अगदी क्लोजली काम करते मिलेनियल्स बरोबर म्हणून सांगते की त्यांची विचार करण्याची पद्धत असते की जर का एकीबरोबर आपण एक 3-4 वर्ष आहोत, सो ॲक्च्युली दे हॅव द रोल ऑफ a committed partner and they are exactly expecting that commitment from their partner. अगदी. आणि जर त्या मुलीनी चीट केलं असेल किंवा ज्या मुलीनी डिसिजन घेतला नसेल लग्नासाठी म्हण किंवा सिरियस रिलेशनशिपमध्ये यु नो एक ग्रो करण्यामध्ये, तर तो डिसहार्टन होऊन जातो. Correct. त्याचा ह्या रिलेशनशिपवरती जो विश्वास आहे तो विश्वास निघून जातो आणि तो म्हणतो बाई आता नको, असा त्यांचा अप्रोच असतो. आता ह्यातून हील करण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही एकदम खूप कॅरिड अवे होणं, खूप इन्व्हॉल्व्ह होणं आणि नंतर एकदम डिटॅच होणं किंवा एकदम अग्रेसिव्ह होणं, हा त्याच्यावरती नाही आहे. बॅलन्स साधला पाहिजे. तर ह्याकरता मुली चांगल्याही असतात, खरं प्रेमही मिळू शकतं. या विश्वासाला पहिला ॲक्सेप्ट करा. तो विश्वास आल्यानंतर परत सांगते तसं अगेन सेल्फ इंट्रोस्पेक्शन करून त्यातले जे काही तुमच्याकडनं गाळल्या गेलेल्या जागा आहेत त्या रिकाम्या जागा भरामध्ये पहिला जागा भरा. ते ब्लॉक्स पहिले भरा की ह्याच्यामध्ये मी थोडासा जास्त जरा गिफ्टिंग करत होतो किंवा मी जास्तच विश्वास ठेवत होतो किंवा मी जास्त गिफ्ट करत होतो पेक्षा मी खूप जास्त कमिटमेंट दाखवली. ज्याला ती वर्थ आहे का हाही विचार मी केला नाही. कारण जिथे इन्व्हेस्टमेंट आहे तिथे ROI पाहिजे, राईट. आणि तो जर मिळत नसेल तर तो सिग्नल तुम्हाला गेला पाहिजे की इथे मला, म्हणजे एकदा दोनदा तीनदा तुम्ही 4 वर्ष आहात, तुम्ही किती वेळा तरी भेटलेला आहात. सो ह्याच्यामध्ये तुम्ही कोणाची फसगत करत होतात, तिची, नात्याची का स्वतःची?